आता बनवतो ना चिल्ली बनवतो, चिकन चिल्ली बनवतो. मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं ना मी सोयाबीन चिल्ली. तर आज मी सोयाबीन चिल्ली नाही बनवणार, चिकन चिल्ली बनवणार आहे. तर सोयाबीन चिल्लीमध्ये बघा मी टाकलेलं कांदा टाकलेला, पोपली मिरची टाकलेली, असं काय टाकलेलं बरंच काय ते टाकलेलं मी त्याच्यात. पण ही आता चिल्ली बनवते ना मी, चिकन चिल्ली बनवते ना, त्यात फक्त थोडंसं बाहेरचं सामान लागेल आणि बाकीचं आपल्या घरातलं. आता चिकनचं दुकान तर आमचं आहे, तर चिकनची टेन्शन नाही. तर मी आता बनवते मस्तपैकी चिल्ली बनवते मस्तपैकी. मागच्या ब्लॉगमध्ये मी चिल्ली बनवलेली, तर मी अशी टाकायला गेले ना तर ब्लॉग एडिट केले मी, टाकायचं होतं. तर मी माझ्या गॅलरीमधून सगळं व्हिडिओ डिलीट केलं. तिथे ब्लॉग पण सगळा डिलीट झाला, सगळा गेला. तर मी नंतर विचार करते, मला अरे ब्लॉग दिसत नाही. ब्लॉग बघायला लागले, ब्लॉग डिलीट आहे. तर मी बोलले मम्मीना, बोलले का मम्मी मी बोललो तो ब्लॉग डिलीट झाला. मम्मी बोलते डबल चिकन चिल्ली बनव ना, दाखर बोलतं गाईजला बोलतं आपल्या. तर गाईज आता मी चिकन चिल्ली बनवते. तर आता 8 वाजायला फक्त किती 10 मिनटाची, 8 वाजायला. दादा पण नाश्ता करायला दादा येतात ना, तर दादा घेऊन येतील चिकन. तर मी मस्तपैकी चिकन बनवते, चिल्ली बनवते चिल्ली. तर मी काय काय सामान आणलं माहिती दुकानातून. टॅमॅटो सॉस आहे, मग थोडासे टॅमॅटो सॉस आणलं एक, आणि शेजवान चटणीच्या 2 पुड्या आणल्या मी, कारण की जास्ती करून ना गाईज याच्यात टेस्ट येतो मस्त घेऊन, असं भारी टेस्ट. आणि हा आहे सोया सॉस आहे. हे एवढी 3 वस्तू या आहेत. आणि अजून मला काय पाहिजे, कॉर्नफ्लॉवर ते तर आहे आमच्या घरात, अंडा पण आहे, जिलेबी कलर, हां मी त्या दिवशीच आणलेलं जिलेबी कलर पण आहे. सर्व आहे, कशाची टेन्शन, अंडी बिंडी सगळी आहेत आपल्या घरात. बस चिकन पण सगळं मस्तपैकी बनवायचा, खायचा, टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही. जर गाईला आता दादा येतात, तर आता मी स्वयंपाक बनवते. तर आईने विचारते आम्ही काय बनवायचे आहे, मच्छी. गाईस मच्छी आणले, पप्पानी मच्छी आणले. तर मच्छी काय आहे बघून विचार मला. हां गाईस मच्छी हलवा आहे. तर मी नाही रस घालणार, मी मच्छी खायची नाही, म्हणून मी रस नाही बनवणार. याचा रस बनवून आमची रस, आणि भात पण, भात बी सगळं काहीच करायचं मला टेन्शन नाही. तर सगळं मम्मी बनवल. तर आता ना मी जरा चाय पित नाही, मला चायची जाम तलब आली, मी जर चाय पिता. चला चाय बनवले, मम्मी बनवले, पप्पा आलेले ना, बघून मम्मी चाय बनवले. तर आता मी चाय पिते. तर मला ना चाट खायची, पहिले बिस्किट. तर बहिणीला बोलते मी माझ्या बिस्किट घेऊन जा ना, चाट मला बिस्किट खायची. तर गाईस मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं बघा, तुम्हाला नाही दाखवलं बघा, आमची भांडी कवली आहे. रास गाईत, रास भांडी असा रास. तर गाईस चला मस्तपैकी चाय पिऊन घेऊ आपण. बघा गाईस किती गाईस लय मस्ती करते ही, बघा गाईस किती मस्ती करते. तू दीदी का काम करेगी क्या नहीं, तू दीदी का काम करेगी. तो चल गाईज कसं आहे माहिती आहे का, हिला ना मी बघा गाईज, बघा त्याच्या टकल्यावर मारते. काहीच एवढी बेकार आहे ही. बगली का, क्यों मारे तूने उसको टकले पे. गाईज खूप मस्ती करते ही. तो दीदी का दुकान पे जाएगी दुकान. तर गाईज काम पण ऐकते ही. एक आहे पैसे, आता पैसा ले. अन्ना को बोलना क्या, रुक सुन. अन्ना को बोलना अन्ना कितना पैसा है, 7 रुपीज़ है ना. तो उसके से 5 रुपीज़ का बिस्किट लेकर आना दीदी को, और 2 रुपीज़ तूने खाना. हाँ 2 रुपीज़ का. अन्ना को बोलना अन्ना मेरे को चॉकलेट दो. गाईज बघा काय एकटी जाते. मग गाईज मी सगळं तिला काम सांगलं ना, बरोबर काम करते ती. माझं घरातलं पण सांगलं ना, आदा मला ना कंटाळा आलं जरा काम करणं. ठीक आहे दीदी करते. तर चल गाईज बघा चालली.
आहिस्ता उतर ना, आहिस्ता. नीचे देख, इधर उधर मत देख. गाईस बघा बरोबर चालले ते. गेली गाईस, आली बघा ती. आता आजा लेकर आई तू. हाँ तेरे को क्या लाई काय और वो ना हमको शपथ दिला र. नहीं तो देत ना कवई. तू देती है मेरे को कुछ? नहीं देती ना. बोल तो फोड़ के दे मेरे को. भाई चाय पीता मैं. थोड़ी खाओ क्या आप? दिला. हेलो. कौन है? हेलो गाइस. मला विचारत होती गाईस कुठे. गाईस मी बोला काय गाईस आहे ये गाईस. चल साइड. हेलो गाइस करवा. चलो बात नहीं बात चुपचाप से. हाँ हाँ सब भरना, दोनों भरना, ये ग्रे और व्हाइट वाली भी भरना. ओके. अब मैं चाय पी लूँ. जरा गाइस जर तिला काम दिलं ना मन जरा हलका पडतो. अक्का ओला करायला घेतले बघ जा. ती ओला नाही कर. तिला आतमध्ये किती ढकलले मी बघ. आता गिला मत करना. तर गाइस मी आता चाय पिते. हा गाइस चाय प्यायला या. चाय जरा किती वाजले ना ते 8 वाजले. 8 वाजता चहा पिता मी. गाइस भरना उधर नहीं क्या होता है तेरे को. मम्मी ना रस घालतो मावळ्याचा बघा. आम्ही तो कसला मच्छी आहे ती. हलवा आहे गाइस. हलवा हलवा. हिचं काय चाललंय. हा सुंदरीचा या. क्या करू बैठ के. क्यों आराम को. तू कर आराम कर. गाइस थकले मी. जैसे थकले. बोल चल गाइस को. अब देख इधर बैठी तो भी बोलती. देख बगली. बोल. सो जा फिर. अरे उससे बात कर कुछ. बताओ ओ बाहर नहीं आएगी गाइस. इधर आ. चल इधर बैठ. जा. तू क्या बोलना चाहती है गाइस को. बोल तेरे बदल कुछ. अच्छी लग रही है. अच्छी लग रही है. तुम लोग केक खा क्या. गाइस ती काय बोलते माहिती का. माझा बर्थडे होता तर तुम्ही केक खाल्लं का. ओके केक खाने आए थे क्या. तुम अभी कल आना है उसके दीदी के बर्थडे में. माझे बर्थडेला उद्या या. हा चल अब मैं रखती. अब मैं जा रही हूँ. गाइस लुक ले लिए. मेरा न्यू है. चल मैं जा रही हूँ. मेरा फोन में चार्ज नहीं है जरा. गाइस चिकन आणलं बघा. हे चिकनचं ना असं पीस करायचं. असं असं लांब लांब करायचं. धवले हा का. नाही तर बोला धवलं नाही. तर गाइस बघा असं असं पीस. पण लय जार केलं. लय जार पातळ लागतं. तर आता ह्याच्यात आपण टाकू. कमाले आता सांगावरता. पोरं मस्ती करतात. कलर टाकायचं. आणि बोलले ना कलर अंडा आणि कॉर्नफ्लॉवर आणि आपल्या घरातलं मसाले टाकायचं. तर आता मी याचे टाकते. मॅश करून फ्रीजमध्ये ठेवते 10-15 मिनटासाठी.
कारण की मम्मी चपात्या बनवते ना त्याच्यामुळे मी 10-15 मिनटासाठी ठेवते फ्रीजमध्ये. मग मसाला कसा चिकनच्या आतमध्ये ना असं मसाला असं जाणार, मग नंतर मी फ्राय करते तर तुम्हाला दाखवते. चला, कलर टाकलं, हळद मसाला आणि चवीनुसार दुरुसा मीठ टाकलं मी. तर याला मी व्यवस्थित आता मॅश करते. तर कसं माहिती, याला मी मॅश केलं ना आता, मग नंतर असं अंडा टाकलं ना मी याच्यात, पूर्ण अंडा टाकला ना, मग तो अंड्याला मसाला लागत नाही अंड्याला. मग नंतर एकदम आता याच्यात टाकणार मी जरासा, लास्टला टाकणार जरासा कॉर्नफ्लॉवर लास्टला टाकणार. तर याला मी व्यवस्थित एकदम असं केलं याला मी व्यवस्थित. याला मी आता मॅश केलं. तर आता हा मी फ्रीजमध्ये ठेवते. तर चला गाईज बघा, व्यवस्थित मॅश केलं. आता याच्यातलं 1-1 घ्यायचं, असं तेलात टाकायचं. म्हणजे तेल पण मी जुरूसं टाकतो, जास्त तेल नाही टाकत. तर गाईज आमच्या घरात ना गायक आले, गायक. आणि गायक कोण आहे? माझाच भाऊ आहे. त्या आहेत ना त्या डब्यांच्या ठेवता खराब नाही होणार. लेची वरला जायला तर ना बाबा खायला आहे गाईशी बोलतो मी. बॉटल नाही मी चूप पेंट ब्लॉक चालू ना, काही बी बोलतं गाईस. इग्नोर करा. तर चला, याला मी जरा फ्रीजमध्ये आयुष्यवत गाईस. कसं माहिती आहे, घाणपणावरी केलं इथं, उलटा दिसेल मला असं वाटतं. अद्रक आणि लसूण आणि मिरची ती व्यवस्थित पिसते ना, मग लगेच बनवते. चला, तर गाईस बघा अशा पद्धतीने बनवायची. गाईस मी ना मम्मी तिथं बनवतो, आमची चपात्या बनवतो गाईस. तर कसं आहे ते, ती गॅस आहे ना, तर मम्मी होतं मी चपात्या बनवतो, त्याच्यामध्ये तू तर बारीक गॅस घेऊन ये ना, खाली बसून कर. तर गाईस मी खाली बसून करते. गाईस ही छोटी गॅस कशामुळे आणली माहिती आहे आम्ही, तर कशी पाहुणी वगैरे येतात आमच्या इथं, ती कशी काचेची गॅस आहे ना गाईस, तर त्याच्यात जास्ती आपण लोड नाही घेऊ शकत. आणि ही गॅस कशी आम्ही एमर्जन्सीसाठी आणली, छोटी गॅस. जरूरत पडली तर आम्ही याच्यावर पण बनवतो. मग मम्मी बोलतो माझी बाई बोलतो त्या बारके गॅस मग मी आणले ना बारके गॅसमध्ये. तर मी बघा कशी बनवते. गाईस तुम्हाला पण बनवायचं असेल ना, असं काही नाही जास्ती याचं टेन्शन नाही, मस्त आसानच करायचा. चिकन तर मी तुम्हाला सांगलाच नक्की, तर चिकन कसं मॅश करायचा, मॅरिनेट करायचा, तुम्ही तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही करायचं. आणि चिकन असं तेलात असं फ्राय करायचा. तर जरासं आपल्या हिशोबाशी आपण तेल घ्यायचा, फ्राय केला ना, मग तो तेल असं काढायचा. तो तेल काढला ना, जरासं ना आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकायची, जराशी ती टाकायची, ठेचा द्यायचा. मग लगे शेजवान चटणी टाकायची, जरासं काय आहे टॅमॅटो सॉस आणि याला काय बोलतात सॉस, ते सगळं टाकायचं गाईच्या ह्याच्यात. आणि मस्तपैकी असं घ्यायचा, घातलाचा ना, एक नंबर चिल्ली बनतो ना गाईस. काही एकदा बनवला ना खातच राहील गाईस. मला ना ही चांगली चिल्ली माझ्या मैत्रिणी चांगली ती तिच्या घरी बनवली. तर मी तिला विचारलं कशी बनवलेली का तुम्ही, तर तिने मला सांगलं असं जास्ती काहीच नाही होतं, फक्त आसानच. आणि मला ठीक आहे, चल मी एकदा तरी घरी बनवतो ना गाईस. जशी पहिल्यांदाच घरी बनवली ना, सगळ्यांना चढ आली, तर मी सगळी बनवू लागली. डबल बनवून आत्ताच बनवले आम्ही. कधी बनवले आपण, झालं ना 5-6 दिवसच झालं गाईस. बघा इकडे तालाचं पण काम करताना खायचं पण काम करता गाईच, खाता पण. तर चला गाईच बनल्यावर तुम्हाला दाखवतो मी कशी बनले ते. झालेले आहे. तर गाईच आपली चिल्ली झालेली बनवून एकदम. तर खाल्ल्यानंतर बघू आपण कशी टेस्ट झाली. चिल्ली ना एवढी भारी झालती ना, एकच नंबर लागली, एकच नंबर. तर गाईस तुम्हाला पण आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अगर माझी रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला अजून दुसरं काहीतरी बनवून दाखवेन मी तुम्हाला. तर गाईज आता मी ब्लॉग इथंच एंड करते. आणि चिल्ली पण एक नंबर झाली. आणि गाईज मी कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा.